आणि जिथे व्हेजिटेरियन थाळी असते तिथे मी पोचतोच. त्यामुळे चिपळूणमध्ये आपण आलेलो आहोत आदर्श डायनिंग हॉलमध्ये. अरे वा वा वा, गावरान थाळी हो बाबू, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. सुरुवात जी आहे श्री गणेशा ते सोलकडीने करूयात, कारण कोकणात आलेलो आहोत आपण. सोलकडी बघूयात की पॅकेटची सोलकडी आहे का ताजी ताजी सोलकडी आहे. चांगली आहे सोलकडी, चांगली फ्रेश आहे, पॅकेट फोडून दिलेली नाहीये. हा 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 हा, गरम लागल्या भाकरी, झुणका छान, गावरान झणझणीत चव आहे. खोबरं बिबरं मिळमिळत काही नाही. आता आपण वांगा बटाटा रस्सा बघूया. बटाट्याला साल वगैरे म्हणजे असं ते टिपिकल कार्यालयामध्ये मिळतं ना गावाकडे लग्नात. आणि जोरदार तवंग सुद्धा आहे तेलाचा. झणझणीत म्हणतात अशी भाजी आहे, पण चविष्ट आहे. उगाच तिखट जाळे असं नाहीये. कढी पिऊन बघूया आपण. थोडी जास्त दाट आहे पण चवीला एकदम छान आहे. थोडीशी गोडसर कढी त्यांनी केलेली आहे. मुगाची खिचडी आहे आणि कढी खिचडी आहे. अप्रतिम, खूप जास्त मऊ पण नाही, खूप जास्त फडफडीत पण नाही. अप्रतिम खिचडी आहे. म्हणजे फक्त खिचडी आणि कढी खावी तरी वसूल अशी थाळी आहे. आमरस खाऊया. गुठळ्यांचं नाही आहे, असं मिक्सर मारलेलं आहे, प्युअर आहे. आता गुलाबजाम दिलाय म्हणून इथेन गुलाबजाम खायची इच्छा नाही, पण तरी आपण चांगला आहे असा घरगुती गुलाबजाम आहे. त्यामुळे जर आला चिपळूणला आणि छान व्हेजिटेरियन खायचं असेल माझ्यासारखं तर मी 100% रेकमेंड करीन. खरंच चांगलं ठिकाण आहे. आता मला खाऊ द्या.